पैशांच्या अफरातफरी प्रकरणी अटकेत असणाऱ्या छगन भुजबळांची आज पुन्हा एकदा आर्थरोड तुरुंगात रवानगी करण्यात आली। भुजबळ गेल्या 17 सप्टेंबरपासून जे रुग्णालयात उपचार घेत होते। जवळपास 25 दिवसांच्या उपचारानंतर भुजबळांना डिस्चार्ज देण्यात आला। मुंबईमध्ये भाजप खासदार किरीट सोमय्यांना शिवसैनिकांकडून झालेल्या धक्काबुक्की प्रकरणानंतर युतीत वाकयुद्ध रंगले। सुरुवात त्यांनी केली, अंत आम्ही करू असा इशारा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला। सर्जिकल स्ट्राईक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात। ज्यांची छाती 56 इंचांची नाही त्यांनी सर्जिकल स्ट्राईकची भाषा करू नये असा टोला आशिष शेलार यांनी शिवसेनेला हाणलाय। तर इकडे शेलारांच्या टीकेला शिवसेनेच्या नीलम गोऱ्हेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले। भाजपचे नेते आणि मंत्र्यांची घोटाळ्यांप्रकरणी चौकशी सुरू आहे, त्यामुळे त्यांनी या घोटाळ्यांची उत्तरं रावणाच्या गळ्यात लावून दहन करायला हवी होती अशी टीका गोऱ्हेंनी केली। नागपूरमध्ये चिटफंडचा पैसा चुकवण्याकरता लोकांच्या तगाद्याला कंटाळून एका दाम्पत्याने आत्महत्या केली। दिनेश आणि योगिता कोरेवंशी यांची त्यांची नाव आहे। त्यांनी फुटाळा तलावात उडी मारून आत्महत्या केली। महाराष्ट्राचं कुलदैवत लोकदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत पारंपरिक मर्दानी दसरा संपन्न झाला। तब्बल 15 तासाहून अधिक काळ हा सोहळा रंगला। मर्दानी खेळांची स्पर्धा हे या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य असतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।